सगळ्यांना नमस्कार. आजच्या या समासाच्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण द्वितीय पदप्रधान समास, ज्यास तत्पुरुष समास म्हणतो आपण, तो सुरू केलेला आहे. आणि यातील पहिल्या 2-3 प्रकारांची ओळख आपण वेगवेगळी उदाहरणं घेऊन करून घेतली. आपण यापूर्वी उपपद तत्पुरुष समास हा समासाचा प्रकार पाहत होतो. उपपद तत्पुरुष समासामधलं जे दुसरं पद असतं हे कृदंत किंवा धातुसाधित असतं हे आपण पाहिलं. हे त्याचं एक खास वैशिष्ट्य या समास ओळखण्याचं आपल्याला सांगता येतं. कुंभकार, कुंभ करणारा वगैरे वगैरे अशी अनेक उदाहरणं आपण या निमित्ताने घेतली. आजच्या तासिकेमध्ये आपण पुढील काही प्रकारांचा, तत्पुरुष समासातील अन्य काही प्रकारांचा विचार करणार आहोत. त्यातील पहिला प्रकार आहे, आपण विचार करतोय, अलुक तत्पुरुष समास. अलुक, छान नाव आहे खूप, अलुक तत्पुरुष. हो, समानाधिकरण आणि व्यधिकरण या मूळ प्रकारांचंच हे वर्गीकरण आहे. समानाधिकरण तत्पुरुष समासामध्ये फक्त कर्मधारय समास हा आता या आत थोड्या वेळाने पाहू आपण, त्या समासाचा समावेश होतो. बाकी सगळी जी समासाची उदाहरणं किंवा प्रकार ज्याला म्हणून आपण, ही व्यधिकरण तत्पुरुषामध्ये मोडतात. ठीक आहे. आता अलुक, अलुक म्हणजे काय? ज्याचा, लुक म्हणजे लोप होणे आणि अलुक म्हणजे लोप न होणे. लुक म्हणजे काय? जो आपण देतो तो नव्हे. इंग्रजीमध्ये लुक दिला जातो काय, तर तो नव्हे. इथं लुक याचा अर्थ लोप. आणि हा इथं नकारार्थी उपसर्ग लागलेला आहे आणि त्याचा अर्थ लोप न होणारा असा त्याचा विग्रह होतो. आता अलुक तत्पुरुष समासाचं लक्षण काय, वैशिष्ट्य काय? केव्हा केव्हा तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहित असाल असं मी समजतो. केव्हा केव्हा काय होतं, तत्पुरुष समासामध्ये, तत्पुरुष समासात, तत्पुरुष समासात किंवा समासामध्ये प्रथम शब्दाची विभक्ती, प्रथम शब्दाची विभक्ती कायम राहून, प्रथम शब्दाची विभक्ती कायम राहून दुसरा शब्द मात्र धातू साधित, ज्याला आपण कृदंत म्हणतो, या अगोदर जे पाहिलेलं आहे उपपद तत्पुरुषामध्ये तेच आहे इथं. फक्त इथं काय होत आहे, प्रथम पदाची विभक्ती जी असते तिचा लोप होत नाही, अलग राहते, ते धातू साधित असतो. त्याला आपण अलुक, अलुक म्हणजे विभक्तीचा लोप न होणे म्हणून अलुक असं या ठिकाणी म्हटलेले. संस्कृतामधले तत्सम शब्द अनेक आहेत, उदाहरण म्हणून आपण घेऊ शकतो या ठिकाणी. उदाहरणार्थ मनसिज, कामदेव असा अर्थ आहे त्याचा. मनात निर्माण होणारा विकार, मोठा विषय, जसजसे मोठे होत जाल तसं कळेल. मनसिज, मनात निर्माण होणारा विकार. किंवा पंकेरुह, पंकज, पंके, इथं अ अधिक ई बरोबर ए असं झालेलं इथं. ए या स्वराची, संयुक्त स्वराची निर्मिती आपल्याला माहिती, अधिक ई, ए. इथं ई आहेच आहे, बरोबर आहे. स्वर आहे. ई हा विभक्तीचा प्रत्यय इथं या संधीमध्ये आपल्याला असा लुप्त अवस्थेमध्ये, दडलेल्या अवस्थेमध्ये दिसतो. अनेक शब्द आहेत असे मराठीतले. मारेकरी, रेमध्ये, विग्रहात
आपल्याला हा विभक्तीचा प्रत्यय दडलेला आपल्याला दिसतो इथं. कडेलोट, यात्रेकरू, मराठीतले शब्द आपले जे आहेत हे या अलुक तत्पुरुष समासाची उदाहरणं म्हणून आपण सांगतो. संस्कृतातले खूप शब्द आहेत. मनसीज आहे, पंकेरू आहे, सरसीज आहे. सरसीज म्हणजे सरोवरात जन्मणारे ते, सरसीज म्हणजे कमळच, त्याचा अर्थ तोच होतो. अशा अनेक शब्द आपल्याला या तत्पुरुष समासाचे म्हणून या ठिकाणी सांगता येतात. लिहिलंय? ठीक आहे. हां, तुम्ही कंटाळून वगैरे जात नाही ना. हळूहळू संख्या कमी होती आणि प्रश्नसुद्धा विचारले जात नाहीत म्हणून म्हणतो चालतंय कसं चाललंय तसं असतं नाही ना, की विचारत चला काही अडचण येत असेल तर. हा अलुक तत्पुरुष समास आहे. उपपद तत्पुरुष समासासारखाच, फक्त याच्यामध्ये विभक्तीचा प्रथम पदातील विभक्तीच्या प्रत्ययाचा लोप होत नाही. जसं आहे तसं राहतं. पंके, के, ए, ई तिथं राहिलेलं आपल्याला दिसतं. असं आहे. यानंतरचा प्रकार आहे नत्र तत्पुरुष. नत्र विशेषण आहे तत्पुरुष समासाला लागलेलं. नत्र तत्पुरुष लक्षण कसं आहे या तत्पुरुष समासाचं? अभाव किंवा निषेध. अभाव किंवा निषेध. अभाव किंवा निषेध या अर्थाने, अभाव किंवा निषेध या अर्थाने व्यंजनादी शब्दांच्या पूर्वी व स्वरादी शब्दांच्या पूर्वी, स्वरादी शब्दांच्या पूर्वी अन किंवा न, अन किंवा न ही अव्यये येऊन ही अव्यये येऊन जो समास होतो त्यास नत्र तत्पुरुष म्हणतात. किती सोपे पहा, लक्षात राहायला. नकारार्थी उपसर्ग दिसला आणि दुसरं पद प्रधान असलं, नकारार्थी उपसर्ग, हा नकारार्थी उपसर्ग सुद्धा आहे की नाही. आत्ता आपण पाहिला होता एक शब्द अलुक तत्पुरुषामध्ये पाहत असताना. किंवा आन किंवा न ही सुद्धा नकारार्थी उपसर्ग असलेले आपल्याला दिसतात. कुठं कुठं लागतो अ? व्यंजनादी शब्दांच्या पूर्वी अ आणि स्वरादी शब्दांच्या पूर्वी अन किंवा न हे उपसर्ग येत असतील तर तिथं नत्र तत्पुरुष समास होत असलेला आपल्याला दिसतो. उदाहरण पाहू आपण याची. अन्याय, अयोग्य, अनादर, अनाचादर नाही अनादर. लक्षात येते ना, अनादर. खूप शब्द आहेत असे. नास्तिक, न आस्तिक, नास्तिक. नपुंसक. हे सगळे जे उदाहरणं आहेत हे नत्र तत्पुरुषाची आहेत. सुरुवातीचे जे उपसर्ग लागलेले आहेत अ अ अ न न, हे सगळे कसे आहेत? नकारार्थी उपसर्ग. पहा
व्यंजनादी शब्दांच्या पूर्वी अ आहे. अन्याय, अन्याय, नाही न्याय असा तो अन्याय, बरोबर आहे. न्याय असा शब्द आहे ना. इथं काय आरंभी न हे व्यंजन आहे. व्यंजनादी शब्दांच्या पूर्वी अ आणि स्वरादी शब्दांच्या पूर्वी अन किंवा न. नास्तिक, आस्तिक हा शब्द आहे. आस्तिकच्या अगोदर न, नास्तिक. स्वराच्या पूर्वी न आलेलं आपल्याला दिसतंय. इतकं हे सोपं आहे. स्वराच्या पूर्वी न किंवा अन आणि व्यंजनाच्या पूर्वी अ हे नकारार्थी उपसर्ग लागतात आणि हा नत्र तत्पुरुष समास. हा विचार. नत्र तत्पुरुष समास प्रश्न विचार. नत्र, नत्र, नत्र. अच्छा ठीक आहे का. हा तत्पुरुष समासाचा प्रकार आपण पाहिला. उदाहरणं लिहिली सगळी, ठीक आहे. हा आता पुढचा प्रकार तत्पुरुष समासाचा. तत्पुरुष समासामध्येच जास्त प्रकार आहेत आणि म्हणून जरा थोडं वेगानं आपल्याला जावं लागतं. हे सगळे जे तत्पुरुष समास आपण पाहिले या समासांचं वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं. आता आपण पाहतोय कर्मधारय समास. कर्मधारय समास. कर्मधारय समासाचं वैशिष्ट्य काय? कर्मधारय समासाचं वैशिष्ट्य विग्रहातील दोन्हीही पदे हे प्रथमा विभक्तीमध्ये असतात आणि म्हणून लिहायचे आपण ज्या तत्पुरुष समासात. हा तत्पुरुषच आहे. तत्पुरुष कशामुळं? उदाहरण पाहू तेव्हा लक्षात येईल आपल्या की याच्यामध्ये दुसरं पद अर्थावर प्रभाव टाकताना आपल्याला दिसतं म्हणून तत्पुरुष आहे. आणि कर्मधारय कशामुळं? कारण दोन्ही पदे प्रथमेमध्ये आहेत असं आपल्याला दिसतं. ज्या तत्पुरुष समासात दोन्ही पदे एकाच प्रथमा विभक्तीत, दोन्ही प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय समास म्हणावे. दोन्हीही पद विभक्तीतील पद म्हणजे विग्रहातील दोन्ही पद त्यांची विभक्ती कुठली? प्रथमा. उदाहरणार्थ उदाहरण पाहू आपण. कमलमुख, इथं कुठला विभक्ती प्रत्यय लावायची गरज पडत नाही. आपण सुरुवातीला पाहिलेले आहे समानाधिकरण आणि वेधिकरण या प्रकारांचं स्पष्टीकरण घेत असताना आपण हे पाहिलेले आहे. कमलाला मुख किंवा कमलाचे मुख असं नाही करत आपण. कमल आणि मुख असा त्याचा साधा सरळ विग्रह करतो. दोन्हीही पद जे असतात हे प्रथमेमध्ये असलेले आपल्याला दिसतात. त्याला कुठल्याही विभक्तीचा अन्य विभक्तीचा प्रत्यय लागत असलेला आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून हा कर्मधारय समाससुद्धा महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये आणखीन काही उपप्रकारात आपल्याला पाहिजेत कर्मधारय समासामध्ये सुद्धा. काही बारकावे लक्षात घेऊन त्यांची वैशिष्ट्य लक्षात घेऊन हे सगळे प्रकार तयार होत गेलेले आपल्याला दिसतात. आता पहा कर्मधारय समासाची उपप्रकार म्हणजे कर्मधारय समासाचं सगळ्यात प्रधान वैशिष्ट्य काय? कर्मधारय समासाचं सर्वात प्रधान वैशिष्ट्य विग्रहातील दोन्हीही पदे प्रथमेत. आता या पदांचं प्राधान्य कशावर आहे? कर्मधारय समासामध्ये नाम आणि विशेषण असतं. जे वर्गीकृत झालेले विग्रह झालेले जे पद असतं हे नाम आणि विशेषण असतात आणि त्यांच्यामध्ये विशेषण विशेष्य संबंध असतो किंवा उपमेय उपमान संबंध असतो. विशेषण विशेष्य संबंध म्हणजे कुठलं तरी विशेषण असतं, कुठलं तरी विशेष्य असतं.
आहे की नाही? किंवा कुठली तरी उपमा असते आणि कुठल्या तरी उपमेयाला ती दिलेली असते. याला काय म्हटलं जातं व्याकरणामध्ये? विशेषण विशेष्य संबंध, उपमा उपमान संबंध, असं व्याकरणामध्ये म्हटलं जातं. आता या संबंधामध्ये सुद्धा प्राधान्य कशाला आहे? पहिलं पद विशेषण आहे तर विशेषण पूर्वपद कर्मधारय, दुसरं पद विशेष्य आहे तर उत्तरपद विशेष्य कर्मधारय, प्रथम पद उपमा आहे तर उपमा पूर्वपद, दुसरं पद उपमान आहे तर उपमान उत्तरपद, असं व्याकरणकारांनी याचं बारकाव्यानं वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसतं. काय आता हे वर्गीकरण कसं आहे थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी समोर देतोय मी, तुम्ही उतरून घ्या. यातला उपप्रकार विशेषण पूर्वपद कर्मधारय समास. विशेषण पूर्वपद कर्मधारय समास. पूर्वपद काय? पहिलं पद, पूर्व आणि उत्तर दोन पद. पहिलं पद काय आहे? विशेषण आहे. उदाहरण पाहू आपण. विशेषण पूर्वपद रक्तचंदन. रक्त हे चंदनाचे विशेषण येतं. विशेषण पूर्वपद आहे. पीतांबर. पीतांबर. महादेव. पहिलं पद पूर्वपद हे उत्तरपदाचं म्हणजे नामाचं विशेषण आहे. पहिलं विशेषण आहे, पहिलं पद विशेषण आहे आणि दुसरं पद नाम आहे. विशेषण कुणाचं असतं? आपल्याकडं आपण शब्दांच्या जातीमध्ये आपण पाहिलेले विशेषण नेहमीसाठी नामाचं असतं, आहे की नाही? आणि म्हणून पुढचं नाम असलेलं आपल्याला दिसतं. काही मराठीतले शब्द काळमांजर, खडीसाखर, साखरेचं विशेषण खडीमधून आपल्याला दिसतं, असं आपल्याला दिसतं. 3.5, 4.5 हे सुद्धा पूर्वपद, विशेषण पूर्वपद कर्मधारय समास असं आपल्याला दिसतं. आता ह्याच्या अगदी विरुद्ध, याच्या अगदी उलट विशेषण उत्तरपद वरचं पुसतो. आता हे विशेषण उत्तरपद. विशेषण पुढच्या ठिकाणी विशेषण उत्तरपद कर्मधारय. याची उदाहरण पहा. भाषांतर, रूपांतर. पहिल्यांदा नाम आहे आणि नंतर त्या नामाचं विशेषण उत्तरपदी आलेलं आपल्याला दिसतं. पुरुषोत्तम. उत्तम असा पुरुष. रामदयाल. दयाल असा राम. रामदयाल. अशी काही या समासाची उदाहरणं आपल्याला सांगता येतात. हे कशाचं? विशेषण उत्तरपद कर्मधारय. कर्मधारय समास आहे, विभक्ती प्रथमाच आहे दोन्ही पदांची आणि प्राधान्यक्रम मात्र वेगवेगळा असलेला आपल्याला दिसतो. आता आणखीन एक यातला सूक्ष्म बारकावा असा आहे. विशेषण उभयपद कर्मधारय समास. दोन्ही पद, उत्तरपद आणि पूर्वपद, दोन्ही पद काय आहेत? विशेषण आहेत. श्यामसुंदर. दृष्टादृष्ट.
दृष्टा दृष्ट, काळा सावळा, दोन्ही पदं पूर्व आणि उत्तर दोन्ही पदं विशेषणासारखी असलेली आपल्याला दिसतात. अशी या कर्मधारय समासाची उदाहरणे आहेत. या कर्मधारय समासामध्ये विशेष्य विशेषण संबंध किंवा उपमेय उपमान संबंध या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात आणि त्यावरून केलेले हे बारकावेत. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये फक्त नुसता कर्मधारय समास इतकाच जर असेल तर त्याचं उत्तर एवढंच आहे तुमच्या दृष्टीने की दोन्ही पदं जेव्हा प्रथमा विभक्तीमध्ये असतात तेव्हा तो कर्मधारय समास असतो. आणि तो तत्पुरुष का असतो? कारण एकूण सामासिक शब्दावर दुसरा शब्द प्राबल्य टाकत असलेला आपल्याला दिसतो. एवढं जरी लक्षात ठेवलं, मी थोडंसं कदाचित जास्त सांगितलं असेल तर कंटाळून जाऊ नका, पण तुमच्या माहितीच तर व्हायचं समजा. आता कर्मधारय समासामधलाच खूप महत्त्वाचा तुमच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा समास आहे द्विगु समास. आणि समजून घ्यायला किंवा ओळखायला सगळ्यात सोपा, जसा अव्ययीभाव समास प्रथम पदप्रधान सगळ्यात सोपा ओळखायला, तसा हा द्विगु समास सुद्धा ओळखायला खूप सोपा असतो. हा तत्पुरुष समास आहे, कर्मधारय आहे आणि त्याला आपण द्विगु समास असं म्हणतो. याचं लक्षण काय पहा द्विगु समासाचं. पहिलं पद जे असतं हे संख्यावाचक असतं. आता या द्विगु समासामध्ये सुद्धा संख्यापूर्वपद या द्विगु समासामध्ये सुद्धा द्विगु समास शीर्षक द्यायचं आणि त्या शीर्षकाखाली उपशीर्षक द्यायची संख्यापूर्वपद. एवढं साधं सोपं आहे. पूर्वपद कुठले? संख्या. ज्या कर्मधारय समासात पूर्वपद, ज्या कर्मधारय समासात पूर्वपद संख्यावाचक, किती सोपं आहे, संख्यावाचक विशेषण असते. संख्यावाचक विशेषण या शब्दजातीमध्ये आपण हे प्रकार पाहिलेले, संख्यावाचक वगैरे. संख्यावाचक विशेषण असते व त्या एकूण सामासिक, त्या एकूण सामासिक शब्दाच्या योगाने समाहाराचा, समाहार म्हणजे समुदाय, समुच्चय, समाहाराचा बोध होतो. त्यास संख्यापूर्वपद द्विगु समास म्हणतात. काय अवघड आहे? तुला तर काय अवघड नसतंच कधी. सोपे का अवघड आहे? सोपे. हां, ज्या कर्मधारय समासात पूर्वपद संख्यावाचक विशेषण आहे, पूर्वपद संख्यावाचक विशेषण आहे व एकूण जो सामासिक शब्द आहे त्यातनं समुदायाचा, त्याला समाहार असा शब्द आहे संस्कृतातला, समुच्चय, एकत्र असा बोध होतो. त्याला आपण काय म्हणतो? हां, कर्मधारय असं का लिहिलं? कर्मधारय, हां, हा जो शब्द आहे त्याचा जो अर्थ आहे, जेव्हा आता आपण विभक्ती शिकू ना, आपलं काय झालेलं आहे की विभक्ती हा घटक आपला अभ्यासायचा राहिलेला आहे. त्यामुळं प्रत्ययामधून किंवा विभक्तीमधून जे संबंध स्पष्ट होतात, नामाचा क्रियेशी किंवा वेगवेगळ्या घटकांशी, शब्दांशी जो संबंध असतो, काय त्याला विभक्ती म्हणतो आपण, त्याला विभक्ती म्हणतो आपण. आणि त्यातनं आपल्याला ते संबंध
एकूण त्या वाक्यातील क्रियेशी निगडीत असणारे नाम, सर्वनाम, विशेषण यांचे जे संबंध आहेत हे आपल्याला कळत असतात. त्याला आपण विभक्ती म्हणतो. कर्मधारय हा शब्दसुद्धा कर्माची धारणा करणारा या अर्थानं आहे. पण त्याचा आणखीन व्यापक असा अर्थ जो आहे ना, जेव्हा आपण हा घटक संपल्यानंतर लगेच विभक्ती सुरू करू तेव्हा व्यवस्थितरित्या समजून येईल. तर तेव्हा समजून घेऊ आपण. तुझा प्रश्न अगदी रास्त मी लक्षात ठेवेन आणि त्या प्रश्नाचं उत्तर तिथं आणखीन व्यवस्थितरित्या देईन. इथं फक्त एवढंच लक्षात घ्यायचं की इथं क्रियेशी जो संबंध आहे कर्त्याचा किंवा वाक्यातील अन्य शब्दांचा, त्याच्याशी निगडीत असणारे हे सगळे अर्थ आहेत. विभक्तीमध्ये आपल्याला ते समजून घ्यायचे आहेत. तिथं समजून घेऊ आपण. ते द्विगु समास चालू आहे, मग ते कर्मधारय असा शब्द का आला? म्हणजे कर्मधारय म्हणायचं कारण असं आहे की ते दोन्हीही पदं जे आहेत, विग्रह केल्यानंतर जे दोन्ही पदं समोर राहतात, पूर्वपद आणि उत्तरपद, हे प्रथमा विभक्तीत आहे. त्याला द्वितीयेचा, तृतीयेचा, चतुर्थीचा किंवा अन्य कुठल्याही विभक्तीचा प्रत्यय लागत नाही. कुठल्या पूर्वपदाला? पूर्वपद जे आहे ना, या पूर्वपदाला कुठल्या विभक्तीचा द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमीचा प्रत्यय लागत नाही. म्हणून त्यांना कर्मधारय म्हणतोय आपण. कर्मधारय समासाचे उपप्रकार मी सुरुवातीलाच सांगितले. कर्मधारय समास जो आहे हा कुठून सुरू झाला? आता हा समानाधिकरण तत्पुरुष समासापासून सुरू झालेला. ह्याचा एक चार्ट करू आपण वाटलंच तर व्यवस्थित. आणि चार्ट केल्यानंतर आणखीन मुख्य प्रकार, उपप्रकार, उपप्रकारांचे आणखीन पोट प्रकार, असे आपल्याला ते करता येतील. त्याचा एक सुंदर चार्ट आहे, आपण करू. लक्षात आलं? कोण रिया होती का प्रश्न विचारणारी? हां, तर रिया हे लक्षात घे की कर्मधारय म्हणायचं कारण असं आहे की दोन्ही पदं प्रथमित आहेत आणि म्हणून त्याला आपण कर्मधारय म्हणतोय. आता कर्मधारय काय म्हणायचं हा आणखीन एक प्रश्न उपस्थित होतोच. याचं उत्तर आपण विभक्ती सुरू होईल तेव्हा आणखीन विस्ताराने समजून घेऊ. हां, कर्मधारयमधले उपप्रकार सुरू येतात. द्विगु. ह्याची उदाहरणं घेऊ आपण. संख्या पूर्वपद द्विगु समासाचे. ज्या कर्मधारय समासात पूर्वपद संख्यावाचक असतं. त्रिभुवन. तीन भुवनांचा समुच्चय त्रिभुवन. आपल्याला माहिती आहे, 3 भुवनांचा समुदाय त्रिभुवन आहे किंवा त्रैलोक्य आहे. त्रैलोक्य असेल किंवा त्रिलोक सुद्धा चालेल तिथं. त्रैलोक्य. पंचपदी किंवा पंचवटी. पंचपदी चालतं. पंचारती, त्रिदल. पंचारती, त्रिदल. नवरात्री. खूप शब्द आहेत या द्विगु समासाची. हां, नवरात्री. पंचक्रोशी. मराठीतले बारभाई, इतिहासातलं बारभाईचं कारस्थान. चौघडी, चातुर्मास, सप्ताह, नवरत्न. चालतं. हे सुद्धा या समासाचं उदाहरण असलेलं आपल्याला दिसतं. आता चटकन राहिलेल्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला तत्पुरुष समासातील शेवटच्या एका आणखीन प्रकाराचा या ठिकाणी विचार करायचा आहे. तो आहे मध्यम पदलोपी. सोपा आहे. मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. विग्रह करत असताना मधली पद जी असतात ही वगळली जातात. लिहा. मध्यम पदलोपी. याच्यात लुप्त पद, मध्यम पदलोपी, लगेच खाली उपशीर्षक द्यायचं लुप्त पद. लुप्त पद, मध्यम पदरूपी तत्पुरुष समास. ज्या कर्मधारय समासात, ज्या, हा कर्मधारयचे कारण प्रथम आहे. ज्या कर्मधारय समासात, ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा,
पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा एक किंवा अनेक, दाखवणारा म्हणण्याऐवजी दाखवणारे अनेक वचन करा, दाखवणारे एक किंवा अनेक शब्द लुप्त असतात. किती सोपं आहे. भाषा अवघड असल्यामुळे आपल्याला कठीण वाटतंय. याला अध्यावृत असा शब्द आहे. शब्द कळले पाहिजेत आपल्या भाषेत आपल्याला. अध्यावृत, याला शब्द आहे अध्यावृत. लुप्त होणे, याला लुप्त होणे, याला अध्यावृत असा शब्द आहे. गृहीत धरलेले असतात ते, त्यात लुप्त असतात, दडलेले असतात. व विग्रह करते वेळी, व विग्रह करताना ते घालावे लागतात. ते डोंबल्यात नाही, विग्रहात घालावे लागतात. अशा समासास लुप्तपद मध्यमपदरूपी कर्मधारय समास म्हणतात. उदाहरणार्थ, आहा साखर भात, किती छान, कांदे पोहे, अरे वा वा, साखर भात, कांदे पोहे, पुरणपोळी, गुळांबा, बघा. ह्यात अनेक गोष्टी आहेत. साखर घालून केलेला भात, पोहे घालून केलेले कांदे, नाही नाही नाही, कांदे घालून केलेले पोहे, पुरण घालून केलेली पोळी, बटाटा घालून केलेला वडा, गूळ घालून केलेला आंबा, असा त्याचा विग्रह आपल्याला करावा लागतो. हा त्याचं लुप्त पदाचं वैशिष्ट्य आहे. भाजी भाकरी वगैरे, भाजी भाकरी होतं ना, भाजी भाकरी सुद्धा होतं ना. बाळमित्र, बालपणापासूनचा मित्र, चुलत भाऊ, चुलत असणारा भाऊ वगैरे वगैरे, असा विग्रह ज्याचा करावा लागतो. असे ह्याचे काही प्रकार आहेत. विद्यार्थी मित्र, तत्पुरुष समासाचे काय आणखीनही काही या अर्थानं, या कर्मधारीय तत्पुरुष समासाचे आपल्याला उपप्रकार करता येतात. ज्यात उपमान, उपमेयदर्शक, कर्मधारय, उपमान पूर्वपद, उपमेय पूर्वपद असे किंवा अवधारणा पूर्वपद असे ह्या कर्मधारीय समासाचे सुद्धा काही उपप्रकार पडतात. पण तुम्हा 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं मला असं वाटतं की हे जे बारकावे केलेले आपल्या अभ्यासकांनी, हे बारकावे खूप महत्त्वाचे आहेत. अभ्यासाची शिस्त या आपल्या सगळ्या पूर्वसुरींच्या आपल्या लक्षामध्ये येते. एखाद्या अभ्यास घटकाकडं किती भिन्न भिन्न दृष्टिकोनांमधनं पाहता येतं आणि किती भिन्न भिन्न पैलूंमधून तो विषय समजून घेऊ शकता येतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा तत्पुरुष समास आणि त्याचे केलेले हे निरनिराळे प्रकार आहेत. तर ते आपण समजून घेतले. तत्पुरुष समास हा घटक या ठिकाणी आपला पूर्ण होतोय. पूर्वी या पुढच्या तासिकेमध्ये आपल्याला समासामधील पुढचे 2 प्रकार जे आहेत, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास, ह्या 2 प्रकारांचा विचार करायचा आहे. तोपर्यंत धन्यवाद.